नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आम्ल, आम्लारी व क्षार या घटकावर मागील वर्षी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, थोडक्यामध्ये या प्रश्नांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। आणि सर्व प्रश्न हे MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांचा प्रकार असणार आहे, जे आत्तापर्यंत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, NMMS परीक्षा, MTS परीक्षा, MPSC परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये कंपल्सरी विचारले गेलेले प्रश्न या घटकावर आहेत। चला तर मग की नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये आम्ल, आम्लारी, क्षार या घटकावर प्रश्न विचारले जातात हे पाहूयात। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण आम्ल, आम्लारी व क्षार याविषयी सविस्तर माहिती पाहितलेलीच आहे। आम्ल कशाला म्हटलेले आहे, आम्लारी कशाला म्हटलेले आहे, क्षार कशाला म्हटलेले आहे, याचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, pH मापन श्रेणी अशा अनेक घटकांचा अभ्यास या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। आणि याच व्हिडिओच्या आधारे तुम्ही हे बहुपर्यायी प्रश्न सोडवू शकतात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला प्रश्न आहे, हा प्रश्न राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2016-17 मध्ये आम्ल, आम्लारी आणि क्षार याच घटकावर विचारलेला आहे। पहा, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स हॅज द लोवेस्ट pH व्हॅल्यू, म्हणजे खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे pH मूल्य हे कमी आहे, असा प्रश्न विचारला आहे। आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घटकाचा pH हा कोणत्या स्वरूपामध्ये असतो, किती आहे हे पाहितलेलेच आहे। पहा, याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, टोमॅटो जे ज्यूस आहे, टोमॅटोचा रस आहे, याचा pH 2.5 ते 3.5 आहे। विनेगरचा pH हा 2 आहे। वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा, याचा pH सुद्धा हा 7च्या पुढंच आहे। आणि ह्यूमन ब्लड जे मानवी रक्त आहे, या मानवी रक्ताचा pH 7.35 ते 7.45च्या दरम्यान आहे। तर प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे pH मूल्य कमी आहे। तर 2 pH मूल्य हे व्हिनेगरचे आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर व्हिनेगर आहे। म्हणजे हा प्रश्न 2016-17ला विचारलेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 2017 ते 18 या वर्षी विचारला जाणारा प्रश्न पहा, अजय हॅज ए स्टंग बाय रेड ॲन्ट, इट कॉजेस द इचिंग अँड इरिटेशन, द स्ट्रिंग कन्सिस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड्स, म्हणजे अजयला लाल मुंगीने दंश केला, त्यामुळे आग होऊन खाज सुटली, तर दंशामध्ये खालीलपैकी कोणते अम्ल असते। तर या अगोदरचा जो व्हिडिओ पाहितलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, 4 पर्याय आहेत, ॲसिटिक ॲसिड, ब्युटेरिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड अँड फॉर्मिक ॲसिड। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंगीच्या दंशामध्ये फॉर्मिक ॲसिड असते, म्हणजे याचं उत्तर आहे फॉर्मिक ॲसिड। त्यानंतर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2015 अँड 16 या वर्षी विचारला जाणारा ॲसिड, बेस अँड साल्ट यावरचा प्रश्न, दी अमोनियम क्लोराईड इज ए साल्ट ऑफ, म्हणजेच अमोनियम क्लोराईड हे क्षार खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते। तर 4 पर्याय आहेत, वीक ॲसिड अँड वीक बेस, वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस। तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, अमोनियम क्लोराईड हे क्षार
तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारीचे क्षार आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. आम्ल आम्लारी क्षार याच घटकावर आधारित 2016-17 मध्ये विचारलेला प्रश्न. द गॅस इव्हॉल्व ड्युरिंग द रिॲक्शन ऑफ कॉपर क्लोराईड अँड कॉन्सन्ट्रेशन H2SO4 इज डॅश डॅश. म्हणजे कॉपर क्लोराईड आणि सहज सल्फ्युरिक आम्ल यांच्या अभिक्रियेतून निर्माण होणारा वायू हा कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जर कॉपर क्लोराईड आणि H2SO4 यांची रासायनिक अभिक्रिया केली तर यापासून 2 पदार्थ तयार होतात. एक आहे CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट आणि दुसरा आहे HCl. म्हणजेच या अभिक्रियेतून निर्माण होणारा वायू हा HCl वायू आहे. म्हणजेच तो वायू हा आम्लधर्मी वायू आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे आत्तापर्यंतचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते आणि यानंतरचे जे प्रश्न आहेत तर तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. पहा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ॲसिड. निम्नलिखित में से कौन सा अम्लीय है. म्हणजे खालील पदार्थापैकी कोणता पदार्थ हा आम्लधर्मी पदार्थ आहे? लेमन ज्यूस म्हणजे लिंबाचा रस, टोमॅटो, मिल्क अँड ऑल. तर आपल्या सर्वांना माहिती आहे लेमन ज्यूस, टोमॅटो, मिल्क सर्वांमध्ये या सर्वांचं नेचर हे ॲसिडिक आहे. म्हणजेच पर्याय नंबर डी ऑल. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग विल टर्न रेड लिटमस ब्ल्यू. म्हणजे या ठिकाणी काही पदार्थ दिलेले आहेत आणि या पदार्थामध्ये कौनसा लाल लिटमस को नीला कर देगा. म्हणजे कोणता पदार्थ असा आहे की या पदार्थामध्ये रेड लिटमस पेपर हा निळा होईल. तर पर्याय आहेत विनेगार, बेकिंग सोडा सोल्युशन, लेमन ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे विनेगार, लेमन ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स हे आम्लधर्मी पदार्थ आहेत. फक्त बेकिंग सोडा सोल्युशन हा पदार्थ बेस आहे आणि बेस म्हणजे आम्लारी धर्मी पदार्थामध्ये रेड लिटमस पेपर हा निळा होतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे बेकिंग सोडा सोल्युशन. आन्सर इज बी. देन विच वन ऑफ द फॉलोइंग विल टर्न ब्ल्यू लिटमस रेड. तर प्रश्न असा आहे की ब्ल्यू लिटमस रेड हे कोणत्या पदार्थामध्ये होतो. म्हणजेच पदार्थ हा ॲसिडिक असला पाहिजे. तर पहा विनेगार, लाईम वॉटर, बेकिंग सोडा सोल्युशन, वॉशिंग सोडा सोल्युशन. तर विनेगार जर सोडलं तर लाईम वॉटर, बेकिंग सोडा सोल्युशन, वॉशिंग सोडा सोल्युशन हे तिन्ही आम्लारी धर्मी पदार्थ आहेत. फक्त विनेगार हा एकच असा पदार्थ आहे की तो आम्लधर्मी आहे. म्हणजेच आम्लधर्मी पदार्थामध्ये ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होत असतो. त्यानंतर पहा मिथिल ऑरेंज इज. आता मिथिल ऑरेंज हे एक दर्शक आहे जे कृत्रिम दर्शकाचं काम करतं. तर यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहितलंच होतं. हे एक प्रकारचं इंडिकेटर आहे. तर यामध्ये काय होतं पहा. पिंक इज ॲसिडिक मीडियम, येलो इज बेसिक मीडियम. सेकंड येलो इज ॲसिडिक मीडियम, पिंक इज बेसिक मीडियम. कलरलेस इन ॲसिडिक मीडियम, पिंक इज बेसिक मीडियम. पिंक इन ॲसिडिक मीडियम अँड कलरलेस इन बेसिक मीडियम. तर याचं उत्तर ए आहे. आपल्याला माहिती आहे की मिथिल ऑरेंजमध्ये ज्यावेळेस आम्ल टाकलं जातं तर आम्लीय माध्यममध्ये हे गुलाबी होतं आणि बेस माध्यममध्ये हे पिवळं होतं. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे ए. त्यानंतरचा प्रश्न आहे लाईम वॉटर इज. तर लाईम वॉटरचं आपल्याला सूत्र लिहायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे लाईम वॉटरचं सूत्र आहे CaOH2. म्हणजे या पहिलं जे आहे कॅल्शियम ऑक्झाईड आहे, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, डी नंबरचा आहे कॅल्शियम क्लोराईड
आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे बी नंबरचं, यालाच लाईम वॉटर म्हटलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. लाईम वॉटरचं जे सूत्र आहे CaOH2. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, द नेचर ऑफ कॅल्शियम फॉस्फेट इज प्रेझेंट इन टूथ एनॅमल इज. म्हणजेच जे आपले दात आहेत, आपल्या दातांचे एनॅमल हे कॅल्शियम फॉस्फेटनं बनलेले आहे. मग हे कॅल्शियम फॉस्फेट हा जो पदार्थ आहे तो ॲसिड आहे का बेस आहे का न्यूट्रल आहे का ॲम्फोटेरिक आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे कॅल्शियम फॉस्फेट हा पदार्थ बेसिक आहे. म्हणजे याचं उत्तर आहे बेसिक आम्लारी धर्मी. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग साल्ट हॅज नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या क्षारात स्फटिकरूप पाणी नाही. ब्ल्यू व्हिट्रिऑल, वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा, जिप्सम. ते याचं उत्तर आहे बेकिंग सोडा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द फंक्शन ऑफ क्विक लाईम इन सोडा लाईम मिक्सचर इज टू absorb moisture present in soda lime, increase the efficiency of soda lime, increase the pH of soda lime, and take part in reaction with NaOH. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, द फंक्शन ऑफ क्विक लाईम इन सोडा लाईम मिक्सचर इज टू absorb moisture present in soda lime. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिना occur when a small amount of acid is added to water. ज्यावेळेस स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड इज ॲडेड टू वॉटर, म्हणजे आम्लधर्मी पदार्थामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाणी मिसळलं किंवा पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात ॲसिड मिसळलं तर ते नेमकं काय होतं, प्रक्रिया कोणती होती. तर या चारपैकी तुम्हाला एक पर्याय शोधायचा, आयोनायझेशन, न्यूट्रलायझेशन, डायल्यूशन, सॉल्ट फॉर्मेशन. तर पहा, ज्यावेळेस पाणी आणि ॲसिड यांची रिॲक्शन होणार आहे त्यावेळेस नक्कीच आयोनायझेशन होणार आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन हे होणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे न्यूट्रलायझेशन हे केव्हा होतं, ज्यावेळेस ॲसिड आणि बेस, आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया झाल्यानंतरच न्यूट्रलायझेशन होतं. म्हणजे यामध्ये चुकी 2 नंबरचं उत्तर हे असणार नाही. त्यानंतर डायल्यूशन. डायल्यूशन म्हणजे ॲसिड आणि वॉटर हे एकमेकांमध्ये मिसळणार आहेत, म्हणजे डायल्यूशन हे सुद्धा आहे. त्यानंतर सॉल्ट फॉर्मेशन, आणि सॉल्ट फॉर्मेशन हे सुद्धा उत्तर नसणार आहे. कशामुळे, कारण आपल्याला माहिती आहे सॉल्ट फॉर्मेशन हे केव्हा होतं, ज्यावेळेस ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन होते त्यावेळेसच सॉल्ट फॉर्मेशन होते. म्हणजेच दुसरं आणि चौथं हे उत्तर चुकीचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आयोनायझेशन अँड डायल्यूशन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, द pH ऑफ सोल्युशन ऑफ HCl इज 4. धिस शो दॅट द मोलारिटी ऑफ द सोल्युशन इज. ज्यावेळेस HCl या पदार्थाची pH हा 4 आहे त्यावेळेस त्याची आपल्याला मोलारिटी काढायची आहे. तर मोलारिटी काढण्याचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, या सोल्युशनची मोलारिटी आहे 4 मोलर. त्यानंतर पुढचा प्रश्न, द डिफरन्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर इन जिप्सम अँड पॉप. पॉप मीन्स प्लास्टर ऑफ पॅरिस. द डिफरन्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर इन जिप्सम अँड प्लास्टर ऑफ पॅरिस इज, याचं उत्तर आहे 2B. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉर्म अन ॲसिडिक सॉल्ट. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉर्म अन ॲसिडिक सॉल्ट, म्हणजे यापैकी असा कोणता पदार्थ आहे की जो ॲसिडिक सॉल्ट हे फॉर्म करत नाही. पहा, फॉस्फरिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड. तर फॉस्फरिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड हे तिन्ही ॲसिडिक सॉल्ट तयार करतात. फक्त हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे हेच ॲसिडिक सॉल्ट फॉर्म करत नाही. म्हणून याचं उत्तर कार्बोनिक ॲसिड हेच फक्त सॉल्ट तयार करत नाही, म्हणून याचं उत्तर कार्बोनिक ॲसिड आहे B. त्यानंतरचा प्रश्न पहा, द केमिकल फॉर्म्युला ऑफ कॉस्टिक पोटॅश.
कॉस्टिक पोटॅशचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर पहा, याचा आहे KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड ज्याला म्हटलेले आहे. कॉस्टिक सोड्यालाच पोटॅशियम हायड्रॉक्साईड असे सुद्धा म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे D. त्यानंतर आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स ऑफ फॉलोइंग रिॲक्शन: कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट अँड क्लोरीन गॅस, कॅल्शियम क्लोराईड अँड वॉटर, कॅल्शियम ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर, कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. तर या ठिकाणी रिॲक्शन झाल्यानंतर कोणते पदार्थ तयार होतात? तर कॅल्शियम क्लोराईड हा पदार्थ तयार होतो, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे पदार्थ तयार होतात, म्हणून याचं उत्तर आहे D. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सम फ्रूट्स लाईक मँगो, लेमन, रॉ ग्रेप्स, ऑरेंज एक्सेट्रा हॅव ए सोर टेस्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ. हा सुद्धा प्रश्न कालच्याच व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न पाहितलेले आहेत. मँगो, लेमन, ग्रेप्स, ऑरेंज यांची चव ही आंबट असते कारण यामध्ये ॲसिड असतं. परंतु कोणतं ॲसिड आहे? तर हे सिट्रस फ्रूट्स आहेत, म्हणून यामध्ये सिट्रिक ॲसिड असतं. याचं उत्तर आहे B, सिट्रिक ॲसिड. पुढचा प्रश्न पहा, झिंक ग्रॅन्युल्स ऑन ट्रीटमेंट विथ ॲन ॲसिड X फॉर्म द झिंक सल्फेट सॉल्ट along with the evolution of gas Y, which burn with a pop sound brought near to a burning candle. Identify the acid X and gas evolved by. हा जर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाहितला तर इयत्ता 10वीला तुम्ही ज्यावेळेस प्रयोग करणार आहात तर प्रयोगामध्ये आपल्याला हा एक प्रयोग आहे. तर हे प्रश्न नक्कीच तुम्हाला तो प्रयोग केल्यानंतर लक्षात येईल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोजन गॅस. त्यानंतर हा सुद्धा प्रयोग आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. पहा, द फिगर गिवन बिलो रिप्रेझेंट द एक्सपेरिमेंट कॅरीड आउट बिटवीन कॉन्सन्ट्रेशन सल्फ्युरिक ॲसिड and sodium chloride which react with each other to form HCl gas. तर पहा की blue litmus paper is brought near the mouth of delivery tube. Check the presence of HCl acid but no changes is observed in color of litmus paper because the litmus paper used in dry, litmus paper used in moist. Blue litmus paper does not change its color with an acid. The litmus paper is kept very close to the mouth of the delivery tube. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की the litmus paper use is dry, so no change is observed in the color of litmus paper. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, which of the following indicators turn red in an acidic solution? असे कोणते पदार्थ आहेत, कोणते इंडिकेटर्स आहे की रेड इन ॲसिडिक सोल्युशनमध्ये चेंज होतं? फिनॉप्थॅलिन, लिटमस, टर्मरिक, मिथिल ऑरेंज. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लिटमस अँड मिथिल ऑरेंज इंडिकेटर्स टर्न रेड इन ॲसिडिक सोल्युशन. पुढचा प्रश्न पहा, द डायल्यूट ॲसिड डज नॉट प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड ऑन बिंग ट्रीटेड विथ. म्हणजे जे सौम्य आम्ल आहे, डायल्युटेड आम्ल आहे, डज नॉट प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड, म्हणजे हे कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करत नाही की या खालीलपैकी कोणत्या पदार्थासोबत अभिक्रिया झाल्यानंतर डायल्युटेड ॲसिड हे कार्बन डायऑक्साईड वायू तयार करत नाही? तर पहा, मार्बल, लाईम, बेकिंग सोडा, लाईमस्टोन. तर याचं उत्तर आहे लाईम. ज्यावेळेस लाईमसोबत डायल्यूट ॲसिडची अभिक्रिया झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होत नाही. पुढचा प्रश्न पहा, दी सॅम्पल ऑफ सॉईल फ्रॉम ए पर्टिक्युलर प्लेस वॉज टेस्टेड फॉर इट्स pH व्हॅल्यू. म्हणजे मातीचं सॅम्पल घेतलेलं आहे एका ठराविक विशिष्ट जागेवरचं, त्याची pH व्हॅल्यू आपल्याला टेस्ट करायची आहे, pH व्हॅल्यू मोजायची आहे. इट कम आउट टू बी 5. Which one of the following should be added to soil to make it suitable for the plant growth? म्हणजे त्या मातीची pH व्हॅल्यू ही 5 आलेली आहे,
तर खालीलपैकी कोणता पदार्थ त्यामध्ये आपल्याला ॲड करावा लागेल जेणेकरून ती माती वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य ठरेल? पहा, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड. तर याचं उत्तर आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड. कारण ज्यावेळेस हे दोन पदार्थ आपण त्या मातीमध्ये ॲड करणार आहोत त्यावेळेस त्या मातीचं जे pH व्हॅल्यू ही वाढणार आहे, म्हणजेच ते आम्लारी धर्मी होणार आहे. कारण सध्या जर pH 5 असेल तर ती माती ॲसिडिक आहे, म्हणून वनस्पतीची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. तर आपल्याला वनस्पतीची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्या मातीमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड हे ॲड करावे लागेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, द अँट स्टिंग कॅन बी ट्रीटेड विथ डॅश डॅश विच विल न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ केमिकल इंजेक्टेड बाय द अँट स्टिंग इन टू आवर स्किन. हा प्रश्न मागे आलेला आहे. म्हणजे फक्त प्रश्न असा होता की मुंगीने जर चावा घेतला तर कोणतं ॲसिड फॉर्म होतं. तर आपल्याला माहिती आहे फॉर्मिक ॲसिड तयार त्या ठिकाणी मुंगीच्या दंशामधून आपल्या त्वचेवर पडतं. परंतु या ठिकाणी प्रश्न असा आहे की फॉर्मिक ॲसिडला न्यूट्रलाइज करायचं आहे. दी केमिकल इंजेक्टेड बाय अँट स्टिंग इन टू आवर स्किन. तर न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला काय वापरावे लागेल? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे बेकिंग सोडा. कारण ॲसिड ऑलरेडी मुंगीनं सोडलेला आहे आणि तो दाह थांबण्यासाठी आपल्याला त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेकिंग सोडा वापरावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन द फॉलोइंग रिॲक्शन आयडेंटिफाय द साल्ट फॉर्म. तर या रिॲक्शनमध्ये कोणतं साल्ट तयार होतं हे आपल्याला पाहायचं आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल यांची अभिक्रिया झाल्यानंतर Na4 अँड SO4 म्हणजे अमोनियम सल्फेट हे साल्ट तयार होणार आहे. त्यानंतर पाणी हे लिबरेट झालेलं आहे. याचं उत्तर आहे या ठिकाणी बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग साल्ट विल गिव्ह ॲसिडिक सोल्युशन व्हेन डिझॉल्व इन वॉटर. विच ऑफ द फॉलोइंग साल्ट विल गिव्ह ॲसिडिक सोल्युशन डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे असं कोणतं सॉल्ट आहे ते ॲसिडिक सोल्युशन व्हेन डिझॉल्व इन वॉटर होणार आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे अमोनियम क्लोराईड. पुढचा प्रश्न आहे, ब्लिचिंग पावडर इज यूज्ड ॲज ए डिसइन्फेक्टंट फॉर द वॉटर टू मेक वॉटर जर्म फ्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग रिप्रेझेंट द केमिकल फॉर्म्युला प्लास्टर ऑफ पॅरिस. ज्याला पॉप म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 10वीच्या वर्गामध्ये हा प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे बी, CaSO4.12H2O. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग साल्ट विल डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म अँड अल्कलाइन सोल्युशन. याचं उत्तर आहे पोटॅशियम कार्बोनेट. अँड लास्ट प्रश्न आहे, कॉपर सल्फेट क्रिस्टल व्हेन हिटेड स्ट्रॉंगली लूज देअर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन टू गिव्ह अनहायड्रस कॉपर सल्फेट. दी अकॉम्पॅन्ड बाय ए चेंज इन कलर फॉर्म. उत्तर आहे ब्ल्यू टू व्हाईट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ॲसिड, बेस अँड साल्ट यावर काही MCQ टाईप क्वेश्चन्स म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. याचा अभ्यास करा. यापैकी नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न हे येतील. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.